आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरच्या मंजुरीसाठी आज बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत टेंडरला एकमतानं मंजुरी देण्यात आली। मात्र शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहावर बहिष्कार टाकत सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन केलं। यावेळी आमदार, महापौर आणि आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। अवघ्या 1 मिनिटात सभा संपल्यानं महानगरपालिकेत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरच्या मंजुरीसाठी आज विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 22 कोटी रुपयांच्या टेंडरला एकमतानं मंजुरी देण्यात आली। सभेला आवाडे गटाचे 24 नगरसेवक उपस्थित होते। दुसरीकडे शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवत सभागृहात प्रवेश न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान आमदार, महापौर आणि आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिटलरशाही चालणार नाही, आमदार, महापौर, आयुक्तांचा निषेध असो, तसंच भाऊ बहीण वाटून खाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आजच्या सभेत त्याचे पडसाद उमटले। विशेष म्हणजे ही सभा अवघ्या 1 मिनिटात संपवण्यात आल्यानं विरोधक अधिकच आक्रमक झाले। हळवणकर गटानंही या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानं सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले। इचलकरंजी नगरपालिकेच्या तसंच महानगरपालिकेच्या इतिहासात इतक्या कमी वेळात विशेष सभा संपल्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा दिवसभर महापालिका परिसरात सुरू होती। कचरा उठावाच्या टेंडरला मंजुरी मिळाली असली तरी या निर्णयावरून निर्माण झालेला राजकीय वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। माननीय महापौरांनी जी आज सभा आयोजित केली होती ती मुळात सभाच बेकायदेशीर होती। स्थायी समितीचे सभापती यांच्या अधिकारावर गदा आणणारी सभा होती। स्थायी समितीलाच कायदेशीर आर्थिक निविदा मंजूर करणं, अंदाजपत्रक मंजूर करण्याचे अधिकार आहे आणि ही बेकायदेशीर सभा महापौरांनी आयोजित केली, याच्या विरोधात आम्ही सर्व ठिकाणी तक्रार करणार आहोत। मुळात महापालिकेच्या इतिहासामध्ये 1 मिनिटात अंदाजपत्रक मंजूर करण्याची सभा, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे अशी सभा 1 मिनिटात या ठिकाणी गुंडाळण्यात आली आणि यामध्ये आपल्या हळवणकर साहेबांचे नगरसेवकांनी बहिष्कार टाकलेला आहे। शिवशाहू विकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। मला इचलकरंजी जनतेला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की असं या अंदाजपत्रकामध्ये काय दडलेलं आहे की विद्यमान आमदार महापौरांना सांगतात की तात्काळ अजेंडा काढा, काढल्यानंतरनं महापौर या ठिकाणी नगरसचिवाला सांगतात, नगरसचिव तिथले कायदेशीर नगरसेवक सांगतात की सभा बेकायदेशीर आहे, तरी देखील हा विषय रेटण्याचा कुणाच्या प्रेमापोटी, कुणाच्या हव्यासापोटी हा विषय रेटला हे लवकरच तुम्हाला या ठिकाणी कळेल। मला पूर्वीचा एक इतिहास सांगायचा आहे की प्रकाश आवाडे साहेब होते किंवा आपले हळवणकर साहेब होते, हे महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये कधी हस्तक्षेप करत नव्हते किंवा त्यांच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या, महापौरांच्या यांच्या अधिकारावर कधी ढवळाढवळ करत नव्हते। परंतु विद्यमान आमदार या ठिकाणी नगरपालिकेतल्या बारक्यातल्या बारक्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करतात, हस्तक्षेप करतात। महापौरांना या ठिकाणी कोणतेही स्वातंत्र्य नाही, इथल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना कोणतेही स्वातंत्र्य नाही। म्हणून तर भारतीय जनता पक्षाच्या हळवणकर साहेबाच्या 18 नगरसेवकांनी या ठिकाणी मिटिंगवर बहिष्कार टाकला। मी ओरिजिनल भारतीय जनता पक्षानं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, परवाच महापौरांनी म्हणले की 12